नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे कोलंबी फ्राय भाजी. तर सुरुवात करूया आपण. कोलंबी फ्राय भाजी. आपल्याला कोलंबी घ्यायचे, साफ करून धुवून वगैरे स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ, मसाला, हळद, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट लावून मॅरिनेट करून आता तेलामध्ये ते फ्राय करायचे आहे. हे सगळं घेतलेलं आहे. वाटण मी जरा जाड वाटून घेतलं थोडंसं, कारण ते जरा क्रिस्पी पण येतो म्हणून. आता आपल्याला मीठ करून एक 10-15 मिनटं लावून ठेवून द्यायचं आहे, आणि तेल गरम करून ते आपण पहिलं फ्राय करून घ्यायचं आपल्याला ती भाजी, म्हणजे कोलंबी फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे सगळं लावून ठेवलेलं आहे, आणि सुरुवात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते, आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा, आणि अशी एकदा सुकी भाजी करून बघा, छान लागते. नेहमी कोलंबी फ्राय कढी वगैरे आपण खातोच ना, ही जरा एक नवीन पद्धत थोडीशी खातात सगळेच, पण एकदा करून बघा. आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजी मी केली आहे म्हणून. आता हे बघा, तेलामध्ये टाकून मी सगळी ती परतून घेतलेली आहे. खमंग वास सुटलेला आहे, दिसायलाही सुंदर आहे, आणि खाताना खूप छान लागते. अजून 2 चपात्या एक्स्ट्रा खाल तुम्ही, एवढी छान ती भाजी बनते. खालून वर करून ठेवलं. ही भाजी आपण हे कोलंबी फ्राय झाल्यावर आपल्याला ती बाजूला काढून ठेवायची आहे. तर आपण भाजी बनवणार आहोत ना, ही कोलंबी आता फ्राय झालेली आहे मसाल्यात छानपैकी. तेल सुटलेलं आहे, छानपैकी आपण फ्राय करून घेतो. क्रिस्पी कोलंबी झालेली आहे, दिसायलाही सुंदर दिसते आहे. थोडंसं खालवर करा, त्यांनी पण तेल थोडंसं लागत, मसाला लागत असेल तर ते लागून देऊ नका, कमी आचेवर करा. त्याच्यामुळे खाताना सुंदर लागते ही कोलंबी. हे आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये, कोलंबी फ्राय केलेली. आणि नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला बारीक कांदा चिरून आणि टोमॅटो बारीक चिरून त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. तेलामध्ये टाकलेला कांदा, तो कांदा सोडून पण परतून घ्यायचं, आणि टोमॅटोही परतून घ्यायचं छानपैकी. जेव्हा ही तुम्ही कोलंबी भाजी अशी पद्धतीने करून खाल ना, तर तुम्हाला त्या कोलंबीचा टेस्ट समजेल ही भाजी किती सुंदर लागते खायला. आपण अशी साधी कांदा टोमॅटो टाकून करतोच, पण फ्राय करून कोलंबी करून भाजी करा, किती सुंदर वाटते खायला. आणि नेहमी तुम्ही अशीच भाजी करणार. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, आणि ही पुन्हा खालवर करून परतून घ्यायचं आपल्याला. चांगलं असं मुरलेलं आहे. मध्ये आता याच्यामध्ये एक बटाटा आणि एक वांगं टाकलेलं चिरून, बारीक चिरून.
ह्याच्यामध्ये खालीवर करून शेकून घ्या जरा त्यासोबत. आणि आपल्याला ह्याच्यावर मसाला पण टाकायचा आहे, मसाला पण टाकायचा आहे, कारण आधी आपण फ्रायला टाकलं होतं. आणि ह्याच्यात थोडंसं कमी जास्त तुम्हाला तिखट हवे असेल तर थोडंसं मसाला हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकावं लागेल तुम्हाला. आता हे तेलामध्ये मी कांदा आणि टोमॅटो हे सगळं परतून घेतलेलं आहे मी. आता थोडंसं मसाला टाकलं आहे, कारण आपण आधी मसाला मिरची पण टाकलेली आहे. आणि थोडंसं मसाला तिखटनुसार हळद आणि मीठ पण टाकायचं आपल्याला. तर थोडंसं पाणी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे. तर आणि बटाटा आणि वांगा आल्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे एक हे होते चवीनुसार टाकायचा. आता जरा खालीवर करून घ्यायचं आपल्याला, सगळं मसाला लावून घ्यायचा आहे. आणि थोडंसं पाणी, जास्त नाही, थोडंसं 2-3 चमचे पाणी, कारण आपल्याला ती फोडणी करता कामा नये, म्हणजे तेलाला करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकतो. आणि बटाटा आणि कांदा आणि वांगी शिजली जाईल म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे. आता बघा ही मी कोलंबी फ्राय केली ना आपण, ती त्याच्यात टाकलेली आहे. आणि ते आपण चांगले परतून घ्यायचे, त्यात एक मिनिट करून घ्यायचे आपल्याला. ही भाजी नक्की करा आणि नक्की कमेंट करून मला सांगा. अशी भाजी, ही सुकी भाजी आहे आपण ग्रेव्ही करत नाही आहे, कधी करत नाही आपण. एक सुकी भाजी बनवतो आपण, खूप छान लागते. शिजली आहे भाजी. चपाती किंवा भाकरी किंवा पाव किंवा नान करून याच्यावर कशाही खावा तुम्ही, खूप छान लागते. 2 मिनटं पाहिजे झाकून ठेवा, म्हणजे थोडंसं बटाटा वगैरे शिजला असेल तर शिजून जाईल. आणि ही आपली हे सगळं परतून नंतर घ्यायचं परत. आता ही आपली कोलंबी फ्राय भाजी झालेली आहे आपली. थोडंसं रंग चेंज झालेला आहे फ्राय आणि याच्यामध्ये. तर ही आपली कोलंबी फ्राय रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.